मॉम, मंजू, तुझ्याशी वाद घालण्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये। तुम्ही एकच बाजू ऐकून घेतलेत आणि निर्णय देताय। इतकी वर्ष विठ्ठल इथे नोकरी करतोय, मला सांगा आजपर्यंत कधीतरी त्याने गाडी ठोकली आहे, गाडीत घाण केली आहे किंवा गाडी चालवताना झोपलाय असं काही झालंय का? नाही ना। आज फक्त त्याच्या एका चुकीमुळे तुम्ही या निर्णयावर आलात। मग इतकी वर्ष त्याने इमानी इतबारी इथे नोकरी केली, त्याचं काय? म्हणजे तुला तुझ्या लोकांचा पुळका आहे हे मला समजू शकतं, पण म्हणून जो माणूस आमच्याशी वाईट वागलाय, आमच्या जीवावर उठलाय, त्याला माफ करून आमच्या घरी आम्ही त्याला नोकरीला परत ठेवायचं, हे म्हणजे सापाला सांभाळण्यासारखं आहे। आणि तो जे काही वागलाय त्याच्या मागचं एकच कारण असू शकतं, ते म्हणजे आमच्यावरचा राग, त्याच्या गरिबीवरचा राग, ज्याला तो आम्हाला जबाबदार धरतो। म्हणजे आमचं जाऊ दे ग, अनाहिताचा तरी विचार कर। जीव लावतेस ना तिच्यावर, मग तिला पाठवशील का अशा ड्रायव्हर बरोबर बाहेर? नाही ना। नाही म्हणजे तू दाखवून दिलंस की तू फक्त तुझ्याच माणसांचा विचार करू शकतेस, पण तू हे विसरतेस। जेव्हा जेव्हा मला तुझी कुठली गोष्ट पटली तेव्हा तेव्हा मी तुझं ऐकलंय, पण आज नाही। आज काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही। मला तुमच्याहून जास्त कळतं असं मला अजिबात म्हणायचं नाही। ह्या घराचा जेवढा विचार तुम्ही करता तेवढा कोणीच करत नाही, पण विठ्ठलला तुम्ही इतकी वर्ष ओळखताय, एकदा त्याच्या बाजूने विचार करा। आजपर्यंत कधीतरी तो असं वागला होता का? नेमकं आजच काय झालं? आजच का असं वागलाय तो? कदाचित त्यामागे काहीतरी कारण असेल, कुणीतरी त्याला उचकावलं असेल, भडकवलं असेल, त्याच्या मनात काहीतरी घालून दिलं असेल। अगं पण मंजू, जेव्हा त्यांनी गुन्हा मान्यच केलाय तेव्हा हे सगळं बोलून काय उपयोग आहे? आता उगाचच तू फाटे फोडू नकोस। नाही, मी फक्त तुम्हाला दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न करते। एकाच चुकीसाठी वेगवेगळे न्याय कसे असू शकतात ना? म्हणजे जेव्हा देवयानींनी इथले पडदे जाळले, वस्तूंची फेकाफेक केली, तेव्हा सुद्धा कोणाला तरी इजा होऊ शकलीच असते ना। पण त्यांना स्ट्रेस आहे असं म्हणून त्यांना माफ केलं गेलं। मग स्ट्रेस काय फक्त श्रीमंतांनाच असतो, गरिबांना नाही? गेले काही दिवस विठ्ठलला सुद्धा खूप टेन्शन, होणाऱ्या बाळाचं, पुढच्या खर्चाचं, आणि कधीतरी एका पॉइंटला माणसाचा कंट्रोल सुटू शकतो ना। आता काही जणांना आपण बोलून मन हलकं करू शकतो किंवा वेगळ्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो हे नसतं माहित, पण तुम्ही त्याला नोकरीवरून न काढता हे दाखवून देऊ शकता। आज जर तो इथून गेला तर यापुढे त्याचं आयुष्य कसं असेल याची कल्पना तुम्हालाही आहे ना। त्याचं मूल रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत कुठेतरी वाढेल आणि त्यानंतर त्याचा तुमच्याबद्दलचा राग आणखीनच वाढत जाईल, आणि मग कदाचित तो असं काहीतरी करेल जे आपल्या हातात नसेल। कदाचित त्याला त्याच्या बाळाला अनाथाश्रमात ठेवावं लागेल, गुटीला माहेरी पाठवेल तो, जिथे ती जिवंत राहील की नाही याचीही खात्री नाही। मॉम, तुमच्या एका निर्णयावर विठ्ठल, गुटी आणि त्यांच्या बाळाचं भवितव्य अवलंबून। प्लीज याचा विचार करा। हे असं सगळं बोलून सांगून मला गिल्ट द्यायचा प्रयत्न करतेस का? अजिबात नाही, मी फक्त विठ्ठलची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते। बाकी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माणसं कळतात, चांगल्या प्रकारे कळतात। त्यामुळे निर्णय तुम्हीच घ्या। तसाही निर्णय घ्यायचा अधिकार मला नाहीये।
असं का बघताय माझ्याकडे? कोणाकडे बघतोय असे विचार? कोणाकडे बघताय? फ्युचर ॲडव्होकेट मंजिरी रावते देशमुख यांच्याकडे. मंजिरी, तू खूप नेटाने लढणारे वकील होशील बघ, खात्री आहे मला. अरे हो, तुम्हाला दाखवायचंच राहिलं. हा, हे बघा, एका वकिलाला सेक्रेटरीची गरज आहे. मी उद्या इथे इंटरव्ह्यूला जाणार. मला असं वाटतं मी जर वकिलाकडे नोकरी केली ना तर त्याचा मला पुढे उपयोग होईल. तर नोकरी मिळायला हवी. का नाही मिळणार? नक्की मिळेल बघ. ऑल द बेस्ट फ्युचर ॲडव्होकेट मंजिरी रावते. मॉमने असं ठरवलं की तुला अजून एक चान्स द्यायचा आहे, सो तुझी नोकरी जाणार नाहीये. पण ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर का असं काही घडलं तर मग आमच्याकडे विचारायला पण यायचं नाही. सामान घ्यायचं आणि डायरेक्ट चालतं व्हायचं, कळलं? थँक्यू मॅडम, खूप मेहरबानी झाली तुमची. हा ठीक आहे ठीक आहे. विठ्ठल, हिच्याकडे बघून मी तुला परत चान्स देते, नाही तर मी तुला कधीच माफ केलं नसतं. थँक्यू मॅडम. चल गुड डे. मग मी तुला बोललो होतो दया खाऊ नकोस. आपला काय संबंध आहे या लोकांशी? आणि मला एक कळत नाही की तुला अचानक हे समाजसेवेचं भूत कुठनं आलंय? एक शौनक करतो काय पुरे नाहीये का? प्रणव, आपण पूर्वी पाटा वरवंटा वापरायचो, हो ना? अरे पण म्हणून तो आजही वापरायचा का? नाही ना. हे जे काय आपल्या देशमुखांकडे चालत आलंय ना, की आपल्यापेक्षा खालच्या स्तरातल्या माणसांना अतिशय वाईट वागवायचं. पण त्यांनी काय होतं रे, ती माणसं आपल्याबद्दल फक्त वाईट चिंतात. पण आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना, तर या खालच्या स्तरातल्या माणसांशी आपण शिताफीने हुशारीने वागायला पाहिजे, तरच आपलं स्थान अबाधित राहू शकतं. नाहीतर मग हे असं सगळं व्हायला लागतं. तुला समजत नाहीये, पण त्याच्यात तुझी चूक नाहीये. पण हे जे काय सगळं झालंय ना, हे मंजूच्या बरोबर लक्षात आलंय. असो, ठीक आहे, मला काही आता यावर चर्चा करायची नाही. हे काय तुम्ही का केलं? हे बघ, तू परत विचारलंस ना तर बघ, तिकडे बस आणि शांतपणे का. हो पण ठीक आहे. आजची बातमी वाचलीस? एका बांधकाम चालू असलेल्या ब्रिजचा एक भाग कोसळला आणि त्याखाली झोपलेला काही लोकांचा जीव गेला. बापरे. पण बघा तुम्ही, या सगळ्यात ना तो कॉन्ट्रॅक्टर सुटेल आणि हे गरीब लोक त्या ब्रिज खाली रस्त्यावर का झोपले होते, कशी या सगळ्यात त्यांचीच चूक आहे असं सगळं सांगून ही केस फिरवते. आणि काय, एका तेलुगू नाटककाराचं नाटक बॅन केलं. कारण काय, ते राजकीय घडामोडींवर भाष्य करणार होतं, म्हणून त्याच्यावर कारवाई करणार आहे. सकाळ सकाळ पेपरमध्ये एकही चांगली बातमी असू नये म्हणजे काय? आहे ना, विठ्ठलला मॉमने कामावर परत घेतलं. काय? खरंच? झाली का गुड मॉर्निंग? पण ही चांगली बातमी घरातली होती, आपल्या कंट्रोल मधली होती. बाहेरच्या जगात काय चाललंय हे आपण नाही कंट्रोल करू शकत. तुझं काम, तुझं मोटिवेशन हे त्यावर अवलंबून असू शकत नाही. चांगले अनुभव नाही आले, चांगली लोक नाही भेटली, तरी आपण त्याच्याशी लढून जिद्दीने काम करत राहायचं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे निराश नाही व्हायचं. तसंही आपल्यासारख्या आयडियलिस्टिक लोकांना सहजासहजी काम मिळत नाही. मिळालंच तरी ते आपण स्वीकारू असं नसतंच. कळलं? हे सगळं काय होतं? म्हणजे
इंटरव्ह्यू मध्ये जर मी फेल झाले तर निराश होऊ नये म्हणून माझ्या मनाची तयारी करताय का? फेल पास असं काही नसतं ग. आणि माझ्या सगळ्या परीक्षेत तू पहिलीच येतेस. ती मंजू बहीण आहे ना ग तुझी, मग तिचा एखादा वीकनेस माहीतच असेल की तुला. असं काहीतरी जे तिला आत्म ब्रेक करेल, हरेल ती. नाही ना मॅडम, ही अख्खी लईच जादा आहे. ती पटकन हार नाही मानत. हा पण मॅडम तिचं कसं माहितीये का, एखादी गोष्ट जर तिला मनाविरुद्ध करायला लावली ना जबरदस्तीनं, की मग आतून हलते ती. आणि कुठला बी अन्याय सहन नाही होत तिला, मग कुणावर पण का झाला असते ना. इंटरेस्टिंग. ती सुमन तिची बेस्ट फ्रेंड आहे राईट? आहे, पण मॅडम मला तर ती अजिबात आवडत नाही. एक नंबरची चुगलखोर बाई आहे. सारख्या सूचना देत असती. त्या सुमनला काही जातो, नंतर सांगते तुला. जा. व्हॉट मम्मा, बरोबर कामाच्या वेळी कशी फोन करतेस ग तू? देव, मला बरं नाही वाटत आहे. तुझी खूप आठवण येते. येतेस का ग इथे? अगं आत्ताच तर आले होते तुला भेटायला, परत काय येऊ? आणि आय एम शुअर काहीतरी शिंक आली असेल की लगेच म्हणशील मला निमोनिया झाला म्हणून. मम्मा प्लीज हा, आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी येणार नाहीये मी. देव, डॉक्टरांकडे जाऊन आलीये मी. हिस्टेरेक्टॉमी करायला सांगितलीये मला. म्हणजे युटेरस काढायला सांगितलंय मला. व्हॉट? लगेच ऑपरेट करायचंय. मला खूप भीती वाटतेय देव. तू पण इथे नाहीयेस. मला काही झालं तर? ओके ओके, मी येते. उगाच गिल्ट नको दिवस मला एवढा. मग काय यार, इतकी चुकीच्या वेळी आजारी पडलीस ना तू. माझं इतकं महत्वाचं रक्तदान. एनिवे देव, तू सोडून दुसरं कोण आहे ग मला? मम्मा, मम्मा प्लीज डोंट क्राय. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. मी येते. ओके, रडू नकोस. बाय. काय ग? मी आज जॉब साठी इंटरव्ह्यूला जाते. म्हणजे ऑफिसमध्ये जाऊन असा इंटरव्ह्यू कधी दिला नाहीये ना याआधी. मी काय करू? काही पैसे वगैरे हवेत का तुला? नाही नाही, पैसे नकोय, तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. आता तुम्ही आशीर्वाद दिलात ना, आता मला हा जॉब नक्की मिळेल. येते मी. मला सांग, मी कोण आहे या घरातला? मोठा मुलगा आहे ना, पण कोणाला काय आहे का त्याचं? अरे माझी काय व्हॅल्यूज नाही यार. त्या घरातल्या फर्निचर पेक्षा कमी लागतात मला. अरे हो हो, शांत हो जरा. काय एवढी चिडचिड करतोयस? मग काय करू? नाही नाही, करू काय मी? मला एवढंच जमतं ना. आज मॉमने माझा ऐकायचं सोडून त्या मंजूचं ऐकलं. एवढा मोठा निर्णय घेतला तो तिच्या सांगण्यावर ना. आणि माझा काय? मी काय केलं? आपल्या शोकेस मध्ये डॅडने आणून ठेवलेत ना पुतळे, तसा उभा होतो मख्ख. काही नाही करू शकलो मी. तरी बरं, मी जाऊन ते फुटेज दाखवलं मॉमला. पण ते फालतू मंजूमुळे मॉमनी मला काय काय ऐकवलं माहितीये का? तुला कळतं ते मला कळत नाही. मला कळत नाही का? तरी लहानपणापासून शौनक तिचा लाडका होता हे माहिती होतं मला. आता बास झालं. आता बास झालं. आता काहीतरी केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे.
मॉमना आता मंजूवर आंधळा विश्वास ठेवायला लागली. मग आपण आंधळी कोशिंबीर खेळूयात. येस, आपण आंधळी कोशिंबीरच खेळूयात. मी काहीतरी डोळ्याला बांधायला घेऊन येते. थांबा, वेट. काय नीट दिसतंय. नमस्कार, मी मंजिरी. मी इथे इंटरव्ह्यू साठी आलात ना? हो. पण नाही येऊ शकणार. का? जागा भरली गेली आहे का? नाही, सीट रिकामी आहे ना सरांची. सर अजून आले नाहीत ना. मग तुम्ही थांबताय का जाताय? नाही, मी बसते ना. इंटरव्ह्यूला आले तर इंटरव्ह्यू न देता कशी जाणार ना. मी आहे. बस, आले तर द्या इंटरव्ह्यू, नाही आले तर नका देऊ. मी वाट बघेन त्यांची. काय हो? तुम्ही तर म्हणाला सर आलेच नाहीयेत. मग कुठे दिसतायत का तुम्हाला? मग हे अर्धवट खाल्लेलं सॅलेड? नाही ना, तुम्ही डिटेक्टिव्हच्या इंटरव्ह्यू साठी आलात का? हा, कालचे नाही, परवाचे. आधीच पण असू शकतं, सांगता येत नाही. अहो, मग हे असं इथं का ठेवलंय? फेकलं का नाही अजून? सर कसं बोलले नाहीत ना. इथे नेहमी हा असाच पसारा असतो का? हा, पसारा नाही, हे सगळं सरांचं डोकं आहे. नाही म्हणजे सरांच्या डोक्यातलं आहे. त्यांना जसंच्या तसं लागतं. लक्षात ठेवा, पास झालं तर काम येईल. या एवढ्या पसाऱ्यात तुमचे सर काम कसं करतात देव जाणे. पसारा वगैरे सुचत नाही त्यांना. साधे सुधे वाटलं का काय सर आमचे? मोनिका, अरे आवाज तर दे ना यार. प्रणव, काय चाललंय? मी आणि मोनिका आंधळी कोशिंबीर खेळतोय. तू खेळणार आहेस? नाही, तसे तू आउट झालीस. तुझ्यावर राज्य घे. प्रणव, काय बालिशपणा आहे हा? तू काय आता लहान आहेस का आंधळी कोशिंबीर खेळायला? अरे निदान तू तरी विचार कर, आपण कोण आहोत, आपण काय करतोय? नाही, विचारच करतो आम्ही. आम्हाला ऍक्शन घेता येतच नाही ना या घरात. मला आणि माझ्या बायकोला या घरात ना काही काम आहे ना काही हक्क आहेत. आजूबाजूला इतक्या सुखसोयी आहेत, आम्हाला काम करण्याची काय गरज आहे? अच्छा, म्हणजे तुला आता ह्या श्रीमंत घरात असण्याचं दुःख होतंय का? नाही, अजिबात नाही. पण काय ना मॉम, मला या घरात आयडेंटिटीच नाही. तुम्हाला असं वाटतं की चांगल्या फॅसिलिटीज दिल्यात म्हणजे हे दोघं आरामात राहतील, पण या घरात माझ्या आयुष्याला काही पर्पजच नाहीये. अरे मग शोध तुझा पर्पज, का आता तोही आम्ही शोधून द्यायचा तुला? जरा आजूबाजूला बघ. ज्या माणसांना काही मिळवायचं असतं ना आयुष्यात, त्या लोकांना आजूबाजूला काय चाललंय यांनी काहीही फरक पडत नाही. जरा शौनक आणि मंजूकडे बघा. काय परिस्थितीत राहतायत, केवढ्याशा खोलीत राहतायत, नोकरी करतायत, स्वतःचं अन्न स्वतः शिजवून खातायत. बघा जरा. ही वेळ त्यांनी त्याच्यावर आणली आहे स्वतःहून. मग आता मला प्रूव्ह करण्यासाठी मी काय घराच्या बाहेर जाऊ का नोकरी करायला? चालणार का तुमच्या हर्षवर्धन देशमुखांना? काही झालं ना मॉम, तरी मला या घरात स्थान नाही. हेच तुझं मत आहे? रादर डॅड्स आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला शौनकची जास्ती काळजी आहे. चल, आत्ताच्या आत्ता आपण घर सोडून जातोय. वास झाला आता. ऐका ना, नाही तर कधी येणार?
कुठे? अहो मी गेले 2.5-3 तास वाट बघतेय तुमच्या सरांची. मी पण कंटाळलो ना. मी म्हंटल ते आले तर जरा चहा बी घेऊन येऊ. मी म्हणतो मी जाऊनच येतो. काय? अहो पण मग सर कधी येतील? तर मला माहित असतं तर त्यांचं काय खरं नसतं. तुम्ही 10 मिनिटं थांबा, मी जाऊन येतो. हा मग जा. नाही मग मी सुद्धा निघते. बराच वेळ वाट बघितली. इंटरव्ह्यू देणाऱ्याला जशी गरज असते ना तसं इंटरव्ह्यू घेणाऱ्याला ही गरज असतेच ना. अजून नाही थांबू शकत नाही. आता एवढा वेळ थांबलात ना. ते काहीतरी बघत बसला होतात ना मोबाईल मध्ये. त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? साहेब कामासाठी बाहेर गेलेत. जमिनीचा मामला आहे, खूप मोठी केस आहे. हो माहितीये मला. आदिवासींच्या जमिनी कोणीतरी बळकावल्या तीच केस, हो ना? बरोबर. मग मला खात्री आहे ही केस तुमची सरच जिंकते. आदिवासींच्या जमिनी अशा कोणी हडप नाही करू शकत. अशा लोकांना ना मोकळं सोडलंच नाही पाहिजे. आमचे साहेब नक्कीच केस जिंकणार हो. पण काय ना साहेब आदिवासी कुटुंबाचे वकील नाहीये. ज्यांनी जमीन बळकावले ना त्या बिल्डरचे वकील आहेत. आणि आमचे साहेब केस जिंकणारच. काय? मग बरंच झालं आमची भेट नाही झाली. अशा वकिलाकडे मलाच नोकरी नाही करायची. त्यांना सांगा मी क्षमस्व आहे. शौनक बोलले ते बरोबर होतं. आपल्यासारख्या लोकांना या जगात काम मिळणं खूप कठीण आहे. काम नाही मिळालं तर अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.